जीवनाचा अनुभव आहे की काही कारणामुळं आपलं वाईट होतं आणि काही कारणामुळं आपलं बरं होतं. मग तुम्ही म्हणाल ती कारणं कोणती? तर माझ्या तुकोबरायाने ज्ञानोबरायाने ती कारणं सांगितली कामाची. पहिली अशी कारणं 3 सांगणार आहे की त्या 3 कारणामुळं आपलं वाईट होतंय, आणि नंतर अशी 3 कारणं सांगणार आहे की ज्या कारणाने आपलं बरं होतंय. वाईट कोणत्या कारणाने होतंय ते ऐका, आणि बरं कोण्या कारणाने होतंय तेही ऐका. 3 कारणामुळं माणसाचं वाईट होतं आणि 3 कारणामुळं माणसाचं बरं होतं. अशी 3 कोणती कारणं आहेत की ज्यामुळं आमचं वाईट होतं? 1, अपसव्य बोलले, वाईट होतं. मी आणि माझं वाढविलं, वाईट होतं. आणि दैव फिरलं, वाईट होतच. विठ्ठल 1, अपसव्य बोलले की हमखास वाईट होतं. मुखे ते वाईट बोलती ओंगळ, मुखे ते वाईट बोलती ओंगळ. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले सांगायचे, जीभ हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी म्हणजे या जिभेला इकडूनही धारे आणि इकडूनही धारे. अशा काही तलवारी राहतात की पुढच्याला लागली तरी त्याचा छेद करते, मागच्याला लागली तरी त्याचा छेद करते. तशी जीभ हे दुधारी शस्त्र आहे महाराज. या जिभेमुळं आपलं बरंच वाईट झालंय, ओंगळ झालंय, अमंगळ झालंय. कशामुळं? बोलण्यामुळं. बोलणं सांभाळलं पाहिजे महाराज. काय लोक बोलतेन भरोसाच नाही महाराज. लय लोक बोलण्यात घसरतेत महाराज. गावगाव कीर्तन झाल्यानंतर निवेदन करायला काही माणसं येतात. मग त्यात वारकरी असला तर ठीक आहे, पण गावगाव जवळजवळ ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेलाच माल असतोय निवेदन करायला. इथं चांगलं आहे, मी बाहेर जिल्ह्यातलं सांगतोय, बाहेरच्या जिल्ह्यातलं. आणि मग एक जण निवेदन करायला आला आणि त्याने सांगावं, कीर्तनकारांनी गोड कीर्तन केलं, गावाच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अरे मुखे ते वाईट बोलती ओंगळ. लोक बोलण्याने अडचणीत आलेत महाराज. बोलणं लोकांचं चुकत आहे. माणसाने गोड बोललं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात, भारतात जेवढे पुढारी तर प्रत्येकाला वैरी, पण आपल्या भारतात एक पुढारी असा आपल्या महाराष्ट्रातला की ज्याला वैरी नाही. बघा, नाव सांगा बरं. आदरणीय नितीन गडकरी. वैरी नाही त्या माणसाला महाराज. त्यांच्या पक्षाची माणसं त्याचं नाव घेतील यात नवल नाही, त्यांच्या विरोधी पक्षाची माणसं त्यांचं नाव घेतात. तुम्ही आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या विरोधात कोणी बोललेलं ऐकलं का? कधीच नाही महाराज. का? अजात शत्रू माणूस. तोही कोणाला बोलत नाही, त्यालाही कोणी बोलत नाही मला. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. चहा विकणारं बाळ भारताचा कारभारी झालं. कशामुळं? फक्त बोलण्यामुळं. भाईयो बहनो, बोलणं गोड ठेवा. काही लोकांचं बोलण्याला तारतम्यच नाही. लोक म्हणले पाणी सोडा, पाणी धरणातून. तर आमचं एक गडी म्हणला धरणात पाणी नाही, सोडायचं कुठून? त्याच्यामुळं मग लोकांनी लांब ठेवलं महाराज. बोलणं सांभाळा. बोलणं हे बघा, शब्द माणसाचा डोळा काढीत नाही, शब्द माणसाचा हात काढीत नाही, शब्द माणसाचा पाय काढीत नाही, पण अंतकरणाला वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल कीर्तनातून एवढं प्रमाण घरी घेऊन जा. शब्द माणसाचा डोळा काढीत नाही, हात काढीत नाही, जीभ काढीत नाही, कान काढीत नाही, पण अंतकरणावर वज्राचा आघात केल्याशिवाय राहत नाही. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्रा ऐसे. शब्द माणसाच्या अंतकरणाला वज्राचा आघात करतो. ऐका, कौरव आणि पांडवात लई एक विचार होता महाराज. एवढा एक विचार होता की कौरवाला विचारलं, तुम्ही किती भाऊ? कौरवाने सांगायचे 105. अरे का रे, तुम्ही तर 100च आहेत ना? म्हणजे 5 पांडव आमचेच भाऊ आहेत. पांडवाला विचारलं, तुम्ही किती भाऊ? म्हणजे आम्ही 105. अहो तुम्ही तर 5च आहेत ना? ते 100 कौरव आमचेच भाऊ आहेत. एवढा एक विचार होता. म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात एक विचार होता असं. मग तुम्ही म्हणाले महाभारत का घडलं? अहो त्या दुर्योधनाला गंधर्वाने उचलून न्याला.
तर युधिष्ठिर अर्जुनाला म्हणला, अर्जुना झोपा काय काढतोय, गांडीव धनुष्य घे, चल गंधर्वाशी युद्ध कर आणि आपला दुर्योधन सोडून आण. आणि मग अर्जुनाने गंधर्वाशी युद्ध केलं, पवाडा तुवा केला, गंधर्वाशी ज्ञानवाचा पराभव केला आणि दुर्योधन सोडून आणला. असे 105 कौरव आणि 105 पांडव. मग तुम्ही म्हणाल महाभारत का घडलं, बोलण्यामुळं घडलं. बोलणं लय जपलं पाहिजे. प्रकरण असं झालं, त्या मय नावाच्या दानवाने मय नगरी उभी केली होती. अशी सुंदर आखीव रेखीव नगरी होती की त्याच्या नगरीत असं होतं, जिथं पाणी आहे ना तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. असा घोटाळा होता. आणि दुर्योधन आला ती नगरी पाहायला. आल्यानंतर त्याला सुरुवातीला दिसलं पाणी. पाणी दिसलं का त्याने धोतर वर धरलं, निघाला. निघाल्यानंतर तिथे एक दासी उभी होती. ती म्हणली, युवराज धोतर खाली सोडा. दुर्योधन म्हणला, का ग, पुढं पाणी दिसतंय पण पाणी नसून ती जमीन आहे. दुर्योधन म्हणला, अगं तुझ्या डोळ्याला मोतीबिंदू झालाय का काच बिंदू झालाय, अगं पाणी आहे पुढं. म्हणले याला तर मय दानवाचं कला कौशल्य म्हणायचं. दिसतंय पाणी, आहे जमीन, तुम्ही धोतर खाली सोडा, निघा. पण दुर्योधनच होता तो, राजकारणी गडी होता. राजकारणी माणसाचा सहसा कोणावर भरोसा नसतो आणि त्याने कोणावर भरोसा ठेवू बी नाही. मला राजकारणाचे जे काही नियम येतं त्यातला सगळ्यात पहिला नियम काय, सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही. मला एक पोरग बापाला म्हणत होतं, बाबा मला तुम्ही राजकारण शिकवा, मला राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. बाप म्हणला उद्या शिकवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याला 4थ्या मजल्यावर गेला. पोराला म्हणला चढ 4थ्या मजल्यावर. म्हणा काय करू, टाक उडी खाली. म्हणले कस काय, मी मरण ना. म्हणले मी धरीन ना, तुझा बाप आहे म्हणले मी. पोराने वरून उडी टाकली, बापाने हात बांधून घेतली. पोरग 4थ्या मजल्यावरून खाली पडलं, 8 ठिकाणी मोडलं. आणि मग पोरग 6 महिने ॲडमिट होतं दवाखान्यात नाशिक. पोरग 6 महिन्याने घरी आणलं आणि बापाला म्हणला, बाबा मी तुम्हाला म्हणलो मला राजकारणाचे डाव शिकवा आणि तुम्ही मला मोडून तोडून टाकलं. ते म्हणले तुला राजकारणच शिकवलंय. कसं काय, राजकारणाचा पहिला नियम सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही, पहिला नियम आहे. सांगू का दुसरा नियम. पोरग म्हणलं मला कुंभमेळ्याला जायचंय, मला काय राजकारण करायचं नाही. राजकारण परवडलं पण राजकारण नाही परवडलं, बेकार. दुर्योधन धोतर वर धरून चालला. अहो युवराज धोतर खाली सोडा, पुढं पाणी दिसतंय पण ते पाणी नाही, जमीन आहे. दुर्योधनाचा भरोसा नाही. दुर्योधन त्यात शिरला, पाण्यात शिरला. उभा पाण्यात आहे पण पाणी अंगाला स्पर्श करत नव्हतं. अरे वा, याला म्हणायचं कला कौशल्य. दिसतंय पाणी, आहे जमीन. मग त्याने धोतर खाली सोडलं, पुढं गेला. पुढं दिसली जमीन, नीटच निघाला. निघाला का दाशीने अडवलं, हो आता धोतर वर दादा. म्हणले का, पुढं पाणी. तो म्हणला येडी का खोळी, अगं कुठं आहे पाणी, पुढं जमीन आहे. ते तुम्हाला कळणार नाही, तुम्ही धोतर वर धरा. पण राजकारणी माणसाचा कोणावर भरोसा नसतोय. त्याने काय धोतर वर धरलं नाही, तो जमीन म्हणून आत गेला. गेला का मुटका साधला, पाण्यातच पडला. पाण्यात पडल्यावर आपटला तो गडी. हे सायकलवरून पडलेले, मोटरसायकलवरून पडलेले. आपल्याला लागलंय कुठं हे पहिलं पाहत नाही, आपल्याला पाहिलंय कोणी हे पहिलं बघत येतं. हा घोटाळा आहे काकाजी. आणि त्याने वर पाहिलं तर वर द्रौपदी केस वाळू घालत होती. आणि वाळू घालता घालता एकच वाक्य बोलली, आंधळ्याची पोरं आंधळीच झाली. जरा जपून बोलत जावा. इतकं बोलत असतात का कुठं. अशी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळीच जन्मली. एका वाक्याने कौरव पांडवाचं महाभारत झालं. म्हणून आजपासून बोलणं सांभाळा. विठ्ठल आपलं वाईट का झालं त्याचं कारण आपलं बोलणं चुकलं. गावगाव लोक पोपट पाळतात का कावळा पाळतात. तुम्ही गावगावची लोक तुम्ही पहा, तुम्ही पोपट पाळता का कावळा पाळता. तसं तर तुम्ही कोंबड्या पाळता, मला चांगलं माहिती आहे. पण गावगावची लोक पोपट पाळतात, कावळा पाळत नाही. खरं सांगा माणसांना कावळा फायद्याचा आहे का पोपट फायद्याचा आहे. कावळा. कारण आपल्या संस्कृतीत कावळा पिंडाला शिवल्याशिवाय गतीच नाही. गती नाही महाराज. कावळा जर शिवला नाही तर तो किती चांगला माणूस असला ना, दावा घेऊन चालला. कावळा शिवला नाही का लोकांची चर्चा ऐकायचं आहे महाराज. लय लोक बोलत येत महाराज.
म्हणून कावळा शिवणं लय गरजेचं आहे मला. आता आमच्या एका महाराजाने कावळाच पाळलाय महाराज, दावे करतात ते महाराज, चांगली गोष्ट आहे. पण ते कावळा बी असा गुन्हे आहे, ज्याला शिवायचे त्यालाच शिवतं महाराज, कोणालाही शिवत नाही महाराज. आणि मग कावळा आपल्या फायद्याचा आहे, तरी लोक गावगाव कावळे पाळत नाही, पोपट पाळतात. का बरं? कारण कावळ्याचं बोलणं गोड नाही आणि पोपटाचं बोलणं गोड आहे. कावळा काव काव करतो, लोक म्हणजे हड्या हड्या, पण पोपट गोड बोलतो. तो पोपट नवीन जरी असला तरी तो मिठू मिठूच बोलवतो महाराज. असं मधुरा उतरी रावा खेळ उरावरी, रावा खेळ उरावरी, मधुरा उतरी रावा खेळ उरावरी. बोलती ओंगळ तेने हळहळ करी जीव. वाईट बोलण्यामुळं आपलं अमंगळ झालं. आणखी कशामुळं आपलं अमंगळ झालं? मी आणि माझं वाढवलं म्हणून आपलं वाईट झालं, ओखट झालं. विठ्ठल तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे. माझ्या ओखटे, मी माझ्या ओखटे आहे देवा, मी माझ्या ओखटे, मी हे माझ्या ओखटे आहे देवा. तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी हे माझे ओखटे आहे देवा. आपलं ओखट झालं, ओंगळ झालं ते मी मुळं आणि माझ्यामुळं. गावगाव मी लय वाढलाय लोकांचं एवढ्या. मी याव केलं, मी ट्याव केलं, मी त्याव केलं, मी याव केलं. मी जरा कमी करा. मी म्हणजे अहंकार. या अहंकारामुळं आपण निंद्य ठरलो. गावगाव लोकांची नावं अर्जुन आहे, गावगाव लोकांचं नाव भीम आहे, गावगाव लोकांचं नाव युधिष्ठिर आहे, नकुल आहे, सहदेव नावाची माणसं आहेत. दुर्योधन नावाचं कोणी असेल तर हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. दुर्योधन, दुःशासन, कर्ण ही नावं कोणी ठेवत नाही. का? अहंकार होता दुर्योधनाला. त्याशी अभिमान गर्व या देहाचा नुच्चारिती वाचा नारायण. तुकाराम महाराज वर्णन करतात. अहंकार होता, अहंकार त्या दुर्योधनाला. आणि त्या मीपणामुळं, अहंकारामुळं आज जगात दुर्योधनाचं कोणी नाव ठेवत नाही. तो निंदनीय ठरला आणि ओवळा ठरला. अहंकार तो नायकाचा व्यवहारातील, राजकारणातील, शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील कोणाचा अहंकार कधी खवळून उठल सांगता येत नाही. एक असा जातिवंत कलाकार होता. कलाकार म्हणजे तो मूर्त्या काढवायचा, अशा हुबेहूब मूर्त्या काढवायचा. त्याची गाठ पडली एका ज्योतिषाची. ज्योतिषाने त्याचा हात पाहिला, म्हणजे राग मानू नका, पण आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला मरण आहे. यमराज तुम्हाला न्यायला येणार. काय सांगताय? काय सांगताय? खोटं जर असेल तर पंचांग गुंडाळीन आणि थेट गोदावरीत नेऊन टाकेन. ज्योतिषी जाणता होता. मग तो घरी आला. 12 दिवस टाईम आहे म्हणजे. मग गडीबी महाराज 12 मतीचा होता, म्हणजे त्याला मती 12 प्रकारची होती. त्याने हुबेहूब त्याच्यासारख्या 10 पुतळे उभे केले. त्याच्यासारखंच नाकन, त्याच्यासारखा डोळा, त्याच्यासारखंच कान, हुबेहूब. गडी कलाकार होता ना, त्याला त्याच्या कलेचा अहंकार होता, अभिमान होता. आणि 12व्या दिवशी 12 वाजता यमराज न्यायला येणार आहे. तो त्याला 12 वाजायला 5 मिनिट कमी असताना त्या 10 मूर्त्या जाऊन उभा राहिला. इकडून 5 मूर्त्या उभ्या केल्या, इकडून 5 केल्या आणि स्वतः मध्ये उभा राहिला. त्याला थोडा प्राणायाम येत होता आणि 5 मिनिटं त्याने प्राणायाम करून प्राण वडून धरला. बरोबर 12 वाजता यमराज आले. यमराज विचार करायचे, एकाला न्यायचं पण एकासारखे 11 पुतळे उभे आहेत. कारण त्याने बी प्राण ओढून धरला होता ना. पण यमच आहे तो. कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा हे यमालाच कळतं. मला यम म्हणला खरंच कलाकार आहे हो. काय हुबेहूब मूर्त्या केल्यात, एकासारखी एक मूर्ती, एकासारखी एक मूर्ती. फक्त एकच चूक आहे. अहंकार कधी जागा होईल सांगता येत नाही. यमराज म्हणला हुबेहूब मूर्त्या केल्यात कलाकाराने, फक्त एकच चूक आहे.
एक चूक म्हणलं का याचा अहंकार जागा झाला. कलाकारच होता तसा तो म्हणला कोणती चूक आहे. यमराज म्हणले हेच चूक आहे, चला पिशी भरा. तुमचा अहंकार तुम्हाला नडला, ध्यानात धरा. मी म्हणजे अहंकार. अहंकारामुळं आपलं वाईट झालंय. आणि मी म्हणजे अहंकारानं, माझे म्हणजे ममता. ममता परमार्थालाही घातक आहे आणि ममता देशालाही घातक आहे. माझं काय वाक्य समजून घ्या. ममता देशालाही चांगली नाही आणि परमार्थालाही चांगली नाही. मला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. कधी मरती देवालाच माहिती. विठ्ठल मी विकार सांगतोय, ममता नावाचा विकार असं. तर ही ममता म्हणजे माझं सुद्धा माणसाला लय घातक आहे. मुंबईवरून पुण्याला नाशिकला ट्रेन निघाली. मुंबईवरून एक मनुष्य कडक कांचीची टोपी घातलेला, असे कडक कपडे, आणि 2 जण कुली घेतले त्याने. एक पेटी आणली, भली मोठी पेटी, नवी पेटी, आणि ती पेटी त्या रेल्वेच्या शिटाखाली घातली. बसला पेपर वाचित. जवळ समोरच एक मनुष्य बसला होता. त्याने पाहिलं आणि असा मी जरा वजनदार दिसते आणि पेटी नाशिकचा गडी दिसतोय. त्या अर्थी द्राक्षाचा पैसा घेऊन आलाय काय नो, पेटीभर पैसे दिसते त्याच्याकडं. बसला. नमस्कार नमस्कार, कुठले? म्हणजे मी नाशिक भागातला आहे. तुम्ही? म्हणजे मी आपलं खाली जायचं आहे मला. बरं पेटी? तो ना माझीच पेटी, लक्ष द्या बरं का, मी लघवीला जाऊन येतो. आणि तो गेला लघवीला नाही, त्याला जायचंच होतं. तो काय नाशिकचा नव्हता, तो होता गुंड. त्याने एक मनुष्याचा खून केला होता आणि त्याचे हातपाय तोडून त्या पेटीत टाकली होती आणि पेटी झाकून घेतली होती. आणि तो लघवीला म्हणून निघून गेला आणि त्याला जायचंच होतं, गेला निघून. पेटी राहिली रेल्वेत. पुढे एक माणूस बसला होता. रेल्वे निघाली. त्याने 15 मिनटं वाट पाहिली, 20 मिनटं वाट पाहिली, आणि तोच पेटीपाशी येऊन बसला. त्याला शेजारी पाजारी येऊन बसले. त्याने पेटी कोणाची? माझी आहे. पेटी कोणाची होती? त्या माणसाची होती. पण हा काय म्हणतो आता, पेटी कोणाची आहे? माझी. पेटी कोणाची? कोणी विचार? माझी. पोलिसांना कोणीतरी फोन केला होता, पोलिस आले त्या डब्यात. पेटी कोणाची? माझी. म्हणले तुमची का? म्हणले हो माझीच आहे. पण पेटी उघडली, त्यात निघाला माणसाचं प्रेत. त्याचा खून केलेला, हात तोडलेला, पाय तोडलेला. पोलीस म्हणले पेटी कोणाची? तो म्हणला माझी नाही. बोलूच नको म्हणले आता पाडव्या. असा तिबावला जेल रोडला नेऊन घातला. मला सांगायचं काय, कशामुळं हा बांधला गेला? माझेपणामुळं. म्हणून मी आणि माझं याचं ओझं घेऊ नका, टाकून द्या. ज्ञानोबराय म्हणतात, मी हे माझे आणि तुझे, मी हे माझे आणि तुझे, धरी टाकी परते ओझे, धरी टाकी परते ओझे, बळे फळती बीजे, बळे परसी बीजे, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, स्मरण करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. मी आणि माझं माणसाला ओंगळ करतोय. एक, वाईट बोलण्यामुळं आपलं वाईट झालं. मी आणि माझं वाढवलं म्हणून आपलं वाईट झालं. आणि तिसरं सांगतात, दैव का फिरलं त्याचं वाईटच होतं. मला जोपर्यंत आपलं दैव चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही वाईट जरी केलं तरी तुम्हाला चांगलीच फळं भेटते. आणि जर दैव फिरलं, तुम्ही चांगलं जरी केलं तरी वाईट होतं. काहीचं प्रारब्ध सुख देणार आहे तर ते प्रारब्ध त्याला सुखच देतं, आणि काहीचं प्रारब्ध का फिरलं ते प्रारब्ध त्याला दुःखच देतं. एक जणाचं प्रारब्ध फिरलं होतं, त्याने काही केलं तर त्याला दुःखच भेटायचं. त्याने चांगला पाऊस पडला म्हणून ऊस लावला, ऊस उगून आला आणि परत पाऊसच नाही पडला. मला आता काय करा, दैव फिरलं ना, काय करावं त्याला काय कळेना. मग त्याने ऊस मोडला आणि वीटभट्टी टाकली. ज्या दिवशी वीटभट्टी पेटवायची त्या दिवशी धो 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 नाही,
बाधाच पाऊस पडला महाराज, सगळ्या विटा गंगेला निघून गेला. प्रारब्ध जर फिरलं ना काय होईल सांगता येत नाही महाराज. हा तरी अमंगळ योग होतो, तरी अमंगळ योग होतो. तरी मंगळ योग का म्हणे होतो, जेव्हा तरी मंगळ योग होतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगल योग होतो, तरी अमंगल योग हो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी मंगळ योग येतो, मंगळ योग होतो. सगळ्या माळसाकोऱ्याला विनंती आहे, कीर्तनकार बदला, फक्त एवढा गायक बदलू नका महाराज. हा कारण आमची अवघड अक्षर म्हणणारा महाराष्ट्रात आता एवढा एकच गायक उरलाय महाराज. कारण त्यांच्या हातात रोज गाथा आहे महाराज, गाथा. जरा मर्दानगीवनी टाळ्या वाजा, जरा काय पागल आहे काय, जरा मर्दानगी गोड प्रमाणे महाराज. एकदा का दैव फिरलं, कोणाचा कितीही श्रीमंती असो, जोपर्यंत दैव आहे, ज्ञानोबराय म्हणतात, अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंतीचा विलास. विलासी माणसं बंगल्यातच राहतात असं काही नाही, विलासी माणसं झोपडीत सुद्धा राहतात महाराज. पण तो त्यांचा विलास जोपर्यंत दैव आहे तोपर्यंत. एकदा का दैव फिरलं, बंगल्यावाले झोपडीत येते तर झोपडीवाले तर खाकानाच होते महाराज. एक गडी झोपडीत राहत होता, साधी झोपडी होती पण गडी विलासी होता. नवरा कामाला जायचा, बायको, दोघं नवरा बायको कामाला जायचे. महिन्याचा पगार आला तर बायको म्हणायची, असं करा, आपले पोरं लग्नाला आलेत, मग पगार ठेवा, आपण घर बांधू. तो जागा घर बांधू, पोरांच्या लग्नाला अजून 5 वर्ष टाईम आहे, मग तोपर्यंत काय तसं राहायचं का, मग विलासात राहायचं. आले ती म्हणली, आता तुमचा विलास लय झाला, मग आता घर बांधायला पैसे ठेवा. त्यांना नाही नाही नाही, अजून लय टाईम आहे घर बांधायला, तोपर्यंत काय तसं राहायचं का, विलासात राहायचं. म्हणजे मग आता पैशाचं काय आणायचं, म्हणजे कपाट आणायचं. अहो झोपडी बारीक, कपाट मोठं, कसं बसवायचं, खड्डं खांदून बसू, पण बसू म्हणलं. विलासी माणसं कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. त्याने झोपडीत खड्डं खांदलं आणि त्याच्यात कपाट बसवलं. बायको म्हणली, तुमचा एवढा तरफडा कशासाठी चाललाय, म्हणले विलासासाठी. परत महिनाभर काम केले. बाई म्हणली, आता बाद झाला तुमचा विलास, घर बांधायला पैसे ठेवा. तो ना नाही नाही, आता आपल्याला गॅस आणायचा. ती म्हणली, अहो झोपडीत गॅस कशाला, अगं तू स्वयंपाक करती, तुझ्या डोळ्यात धूर जातो, मला ते पाहवत नाही, नये डोळे धुरे भरोनी राहो, मग आपल्याला गॅस आणायचा. बाई म्हणली, अहो पण ते गॅस चांगला नाही, मला पेटवता येणार नाही झोपडी पेटत, झोपडीत गॅस कशाला पाहिजे. ती बोल नको म्हणले दाट. आणि त्या पठ्ठ्याने गॅस आणला आणि बायको गेली गॅस पेटवायला, गॅसचा झाला भाडका, अख्खी झोपडीत पेटली मग. आणि मग बाई अशी हात बांधून उभी होती आणि गडी पाणी घ्यायचं आणि झोपडीवर मारायचं, पाणी घ्यायचं झोपडीवर मारायचं. अख्खं गाव गोळा झालं. गाव म्हणलं, शांताबाई काय चाललंय, म्हणले काय नाही, मुडद्याचा इलाज जळतोय म्हणले. अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंतीचा विलास. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग होतो. एकदा का दैव फिरलं का अवघड झालं. म्हणून समजा 3 कारणामुळं माणसाचं वाईट होतं, मी सांगून गेलो. विठाल विठाल. 1 अपसव्य बोलल्यामुळं, 2 मी माझं वाढवल्यामुळं, आणि 3 दैव फिरल्यामुळं माणसाचं वाईट होतं, वाईट होतं, वाईट होतं. मग महाराज चांगलं कधी होतं हेही सांगून जा. तर 3 कारणामुळं माणसाचं बर्व होतं. 1 लिंता धरली बर्व होतं, दृष्टी उघडली बर्व होतं, आणि देवीला शरण गेले बर्व होतं. विठाल 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 विठाल. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने ताट नसावं, मग लीन असावं. लिंता धरली का माणसाचं बर्व होतं. तुकाराम महाराज सांगतात, निचपन बरवे देवा नचले कोणाचाही हेवा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा.
निचपन बरवे देवा नचले कोणाचाही दावा नचले कोणाचाही दावा नीचपणे बरे देवा नचले कोणाचाही दावा निचपणे बरवे देवा नचले निचपणे बरवे देवा नचले कोणाचाही दावा निचपणे बरवे देवा नचले कोणाचाही दावा महापुरे भाडे जाती तेथे लव्हाळे राहती तेथे लव्हाळे राहती तेथे लव्हाळे राहती निचपणे बरवे देवा नचले कोणाचाही दावा निचपणे बरवे देवा कोणाचाही नचले दावा महापुरे भाडे जाती तेथे लव्हाळे राहती तेथे लव्हाळा नदीच्या मधोमध उगवतो आणि लिंबाची झाडं आंब्याची झाडं येड्या बाबळीची झाडं नदीच्या काठावर उगवतात नदीच्या मधोमध कोण लवाळा नदीच्या काठावर कोण झाडं गोदावरीला पूर आला लवाळे वाहून जातात का झाडं वाहून जातात सगळ्यात पहिला धोका कोणाला आहे लवाळ्याला आहे कारण लवाळा कुठे नदीच्या मधोमध आहे तुकाराम महाराज म्हणतात लव्हाळा नांदी जीवन संधी हा वृक्ष पुरे मातलिया नदी लव्हाळा नांदी जीवन संधी वृक्ष उन्मळोनी भेदी परी तो कधी भंगेना तुकाराम महाराज म्हणतात पहिला तडाखा लव्हाळ्यावर आहे पण लव्हाळा वाचतो आणि महापुरात झाडं वाहून जातात काय कारण झाडं येतं ताट आणि लव्हाळा हे लीन पूर आला का लव्हाळा लिनता धरतो पूर्व रोंग्याला का लव्हाळा परत आपल्या पायावर उभा राहतो पण पूर आल्यावर हे काही काही झाड नांदूर मधनेश्वरून थेट जायकवाडी प्रकल्प एवढा लवाळ्याला गुरु करा बर का थोडी लिनता दारा मला एक सांगा निफाड तालुका दात आधी उगवतात का जीभ आधी येते माणसाला देवाने आधी जीभ दिली का दात दिलेत आधी कोण जन्माला आलं जीभ नंतर कोण जन्माला आलं दात वयाने थोरलं कोण जीभ वयाने धाकलं कोण मग आधी जायचा मान कोणाला पाहिजे जिभेला कारण ती कोण आहे थोरली नंतर जाण्याचा मान कोणाला पाहिजे दाताला कारण ते धाकलेत पण आधी कोण जातो दात आणि नंतर कोण जाती जीभ काय कारण जीभ लवचिक आहे तिला वाकायचं कळतं म्हणून जीभ लई दिवस मृत्यू लोकात राहती आणि दात कठोर आहेत येरवाळीच पुण्यतिथी होती महाराज एवढं जरी कळालं तरी लई झालं महाराज गाव ना ताटपणा लय वाढलाय लेनता राहिली नाही पण तुम्ही किती जरी ताट असले तर शेरा सव्वाशेर भेटतोच विठ्ठल कठीणाशी बळ जोडा कठीणाशी बळ जोडा कठीणाशी बळ जोडा कठीणाशी बळ जोडा न देखे पिडा नम्र पीडा देखे ना पिडा देखे ना नम्र पीडा देखे ना नम्र पीडा देखे ना कठीणाशी बळ जोडा कठीणाशी बळ जोडा कठीणाशी बळ जोडा पिडा देखे ना नम्र पिडा देखे ना नम्र पीडा देखे ना नम्र पीडा देखे ना नम्र पीडा देखे ना माझ्या तुकाराम महाराजाचं एवढं एक प्रमाण एवढ्या सत्यातून घेऊन जा काही नेऊ नका एवढं प्रमाण न्या कठीणाशी बळ जोडा तुम्ही जितके ताट शेर असले तर सव्वा शेर तुम्हाला भेटणार पण नम्रता धरली तर पुढचाही वाकल्याशिवाय राहणार नाही हो नम्रता धरा गावगाव तुम्ही किती शेर आहेत शेराला सव्वा शेर भेटतोच आपल्या बळाला जोडा लागतोच हा बोलायचंच नाही महाराज शेरात सव्वा शेर गावगाव आहेत
एका जणाचा मुलगा लग्नाला आला आणि ते गेले मुलगी पाहायला एका जणाच्या घरी. ज्याच्या घरी पोरगी पाहायला गेले पोरीवाले लय कठीण होते, पण शहरात सवा शहर भेटत होते ध्यानात दाना. सध्या कलियुगातले पोरीचे आईबाप येत ना जमिनीहून चलत नाही, आकाशातून चलत येत. तशीच पोरगी बी निघून जाते, काय राहत नाही माग. ते समजून सांगायला इंदुरीकर महाराज पाहिजे, माझा अधिकार नाही त्याला. आणि मग पोरीवाले जरा अहंकारी होते. मग मुलाची आई आली, मुलाला घेऊन नमस्कार नमस्कार. मुलीच्या आईला काय म्हणणं आहे? काय नाही, आम्ही तुमची मुलगी पाहायला आलो. नेमकी मुलगी घरी नव्हती. म्हणे कोणाला? म्हणजे या मुलाला पाहिजे. मुलीची आई जरा अहंकारी होती. मग मुलीच्या आईने विचारलं, मुलगा किती शिकलाय? म्हणजे मुलगा BA झालाय. मग मुलीच्या आईने मुलाची जरा खिल्ली उडवली. म्हणले BA म्हणजे 2च अक्षर शिकलाय का? B आणि A, आणि ते बी उलट्या क्रमाने. सोयीचा क्रम आहे ABCD, तर हा BA उलट्या क्रमाने. 2च अक्षर शिकला आणि ती उलट्या क्रमाने. पण शहरात सवा शहर भेटतो. मुलीच्या आईने ऐकून घेतलं. मग मुलीच्या आईने विचारलं, आपल्या मुलाच्या आईने ऐकून घेतलं, माझ्या मुलाची खिल्ली उडवली. मग मुलाची आई म्हणली, मुलगी कुठं आहे? म्हणजे बाहेर गेली. कशी आहे मुलगी? मग मुलीची आई सांगू लागली, माझी मुलगी लाखात एक आहे. हरणीसारखी चपळ आहे, हत्तीनीसारखी गंभीर आहे, सिंहासारखी दक्ष आहे, सशासारखी पांढरी शुभ्र आहे. मुलाची आई म्हणली, हो 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 हो, एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? का सगळे जनावरांचेच गुण आहेत? म्हणले याला म्हणायचं शहरात सवा शेर भेटतो बा. हा, कठीण अशी बळ जोडा. तुम्ही जितके शेर होणार तुम्हाला सवा शेर भेटणार. म्हणून नम्रपिडा देखेना लिंता धारा. शाळेत एका वर्गात 50 मुली होत्या आणि मुलंही 50 होते. शिक्षक म्हणले आपल्या वर्गाचा मॉनिटर निवडायचा. मुलं म्हणले मुलगा मॉनिटर होणार, पोरी म्हणल्या मुलगी होणार. मग शिक्षक म्हणले आपण निवडणूक लावू. मुलं 50, मुली बी 50. मग मुलींनी एक विचार केला, दुसरी मुलगी उभी करायची नाही, एकच उभी करायची. मतदान फुटलं नाही पाहिजे, पोरांना धडा शिकवायचा. एकच मुलगी उभी केली. पोरं म्हणले अरे शाने बारा, आपले बाई एकच मुलगा उभा करा, नाही तर 2 उभं राहिले तर मुलगी निवडून येईल, पोरं पडत येईल. सगळ्या मुलांनी मिळून एकच मुलगा उभा केला. असे कसून प्रचार झाला बघा. पण मुलगा आणि मुलगी उभी राहिले. निवडणूक झाली आणि मुलगी 2 मतांनी निवडून आली. मुली 50च होते आणि मुलं 50च होते. पण मुलाकडं मतदान फुटलं. कसं काय फुटलं मी कीर्तन झाल्यावर सांगतो, आता सांगतो, ते मला इथं सांगता नाही येणार. 2 मतदान फुटलं आणि मुलगी निवडून आली. मुलाला वाटलं जाऊ द्या, निवडणुकांनी निवडून येणं आणि पडणं हे काय ठरलेल्या गोष्टी आहेत, काही लय लक्ष द्यायचं नाही. शाळा सुटली, मुलगा चालला. मुलगा सायकलवर चालला होता, मुली पुढं चालल्या होत्या. जी मुलगी निवडून आली होती अशी ती त्वऱ्यात चालली होती, जणू काय व्हिक्टोरिया राणी चालली. आणि मुलगा चालला तेवढ्यात तिथं कुंभार वाडा होता, त्याच्यातून काही गाढ वाढवी आली आणि ब्रेक मारता मारता मुलगा सायकलवरून पडला आणि थेट गाढवाच्या पायावरच पडला. मग मुलीने हात देऊन वर काढायला पाहिजे का नाही त्याला? बरं नका का मदत करीना, पण चिमटा तर नाही काढायला पाहिजे. जी निवडून आलेली पोरगी होती ती म्हणली, होय सचिन दादाच्या पाया पडतो का? पण शहरात सवा शेर भेटतो, ध्यानात धरा. सचिन दादाच्या पाया पडतो? मुलगी म्हणली. तो म्हणला हो हो वहिनी, दादाच्याच पाया पडतो. तिने त्याला गाढवाचा भाऊ केला, तर त्याने तिला गाढवाचं मिसेस केलं. विठ्ठल म्हणून कठीण अशी बळ जोडा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही शेर असाल तर सवा शेर भेटल, पण तुम्ही जर नम्रता धरली तर मग मात्र तुमच्या कोणी नादी लागणार नाही. कठीण अशी बळ जोडा, नम्रपिडा देखेना. म्हणून नम्रता धारण कठीण राहण्यापेक्षा लीन राहिलेलं बरोबर. नीचपण बरवे देवा, नचले अनिकाचा धावा, नचले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाचती. म्हणून लिंता धरा. लिंता धरणं बरवी गोष्ट आहे एक. दुसरी गोष्ट नजर येणं बरवी गोष्ट आहे. शाळेमध्ये मुलं शिकतात, तिथं मुलांना काटकोन शिकवला जातो, षटकोन शिकवला जातो, त्रिकोण शिकवला जातो, पण दृष्टिकोन शिकवला जात नाही. मग दृष्टिकोन येण्यासाठी माणसाने गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे महाराज. शाळेत तुम्हाला काटकोन शिकायला भेटन, त्रिकोण शिकायला भेटन, षटकोन शिकायला भेटन,
पण दृष्टिकोन शिकायचा असेल तर तुम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वरी उघडावी लागल. हे त्रिवार सत्य आहे. मला दृष्टिकोन आला पाहिजे. गावगाव लोकांना डोळे नाहीत का लोकांना नजर नाही? बोला. गावगाव लोकांना डोळे असे टपोरेच्या टपोरे येत पण नजर नाही. चिंधी चाफे लोक आहेत, चिंधी चाफे. नजर पाहिजे, नजर ओळखता आली पाहिजे. कोण माणसं कशी, कोण कशी, कोण कशी. गावगाव निवळ आंधळे ज्या लांबलेत महाराज. नजर नाही, नजर. आणि जोपर्यंत तुम्हाला नजर येत नाही तोपर्यंत तुमचं बर्व होणार नाही. बर्व व्हायचं असल तर दृष्टी उघडणं फार गरजेचं आहे. विठ्ठल 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 दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. धरिले जीवे न सोडी पाय. धरिले जीवे न सोडी पाय. सोई पाय. धरिले जीवे न सोई पाय. मदत पडली होती बोली. मदत पडली होती बोली. चित्ताची अपसव्य चाली. ताजी अपसव्य झाली. होती मृग जळे गोवी केली. दृष्टी उघडली बरवे झाले. दृष्टी उघडली बरवे झाले. धरिले जीवे न सोडी पाय. धरिले जीवे न सोडी पाय. नजर असणं गरजेचं आहे. नजर. पुण्यामध्ये नानासाहेब होते. नानासाहेब त्यांना पत्री सरकार म्हणायचे. फार ज्ञानी माणूस होता मला नानासाहेब. आणि नानासाहेबांकडे एक जेव्हा हिरे आला आणि त्याने खडी साखरेचे हिरे केले होते. खडी साखरेचे हिरे केले आणि तो घेऊन आला. नानासाहेबांपुढे मांडले. नानासाहेब, मी हिऱ्याचा व्यापारी आहे. मी हिरे आणले, त्याची तुम्ही किंमत करा. हिरे पाहिले आणि नानासाहेब म्हणले, तुमच्या हिऱ्याची किंमत मी करतो पण एका तासाने. म्हणले का बरं? म्हणले तांब्याभर पाणी आणा, वाटी आणा. त्या वाटीत ते खडी साखरेचे हिरे टाकले आणि पाणी टाकलं. पाणी टाकलं का तो म्हणला 1 तास लागणार नाही, माझ्या हिऱ्याची किंमत तुम्हाला कळाली. सगळा दरबार डोळे उघडून पाहू लागला. काय प्रकरण आहे? हिऱ्याच्या मालकाने सांगितलं, हे हिरे मी खडी साखरेचे केले होते. नानासाहेबांची मला परीक्षा पाहिजे होती. मग नानाने बरोबर ओळखलं हिरे खडी साखरेचे आहेत. पाणी टाकलं म्हणजे ती विरघळून गेली ना साखर. मग लोकांनी विचारलं, नाना तुम्हाला कसं कळालं? म्हणले त्याने हिरे माझ्या पुढे मांडले ना, त्यावेळेस त्या हिऱ्यावर माशी बसलेली मी पाहिली होती. ते म्हणले आम्ही सगळ्यांनी पाहिली होती. म्हणले तुम्ही डोळे असून आंधळे. त्याला नजर लागती, नजर. गावगाव तुका म्हणे आम्ही तेथील पारखी. आणि पारखी मनुष्य असलं तर त्याच्या पुढे तोंड घालू नये. पारखिया पुढे नये घालू तोंड. तुटी माना खंड, तुटी खंड होत असे माना. तुकाराम महाराज म्हणतात पारखी. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी. तुका म्हणे माझं कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य नजर असली पाहिजे. एका जणाने बैलाचं सोंग घेतलं, हुबेहूब सोंग. सगळे लोक तो बैल जसा चालायचा, आवाज काढायचा बैलासारखा, बैलाचं सोंग घेतलं. घेतल्यानंतर लोक बक्षीस द्यायचे. कोणी 100, कोणी 500, कोणी 100, कोणी 500. एक कलाकार आला तिथं, सामान्य शेतकरी होता. त्याला नजर होती महाराज, सोंग जरी घेतलं तरी ते वठवता आलं पाहिजे ना. त्या शेतकऱ्याने खडा घेतला आणि त्या बैलाला फेकून मारला. महाराज तो कलाकार बी हुशार होता. त्याने लगेच अंग चोरलं. अंग चोरल्यावर त्या शेतकऱ्याने त्याला 10 रुपये बक्षीस दिलं आणि त्या कलाकाराने त्या शेतकऱ्याचं दर्शन घेतलं. बाकीचे लोक म्हणले आम्ही 100 रुपये दिले, 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, आमचं दर्शन घेतलं नाही. या शेतकऱ्याचं दर्शन का घेतलं?
ते म्हणले देवा माझ्या कलेची नजर फक्त याच माणसाला आहे. आणि कसं काय? त्याने खडा फेकून का मारला? कोणत्याही बैलाच्या अंगावर खडा मारला का बैल अंग चोरी तुम्हाला? तसं त्याने खडा फेकून हा खरंच सोंग वठवतोय का नाही ही नजर होती त्याला. त्याने खडा फेकून मारला, मी अंग चोरलं. त्याने मला 10च रुपये दिले, पण माझ्या गुणाची पारख त्याला आहे. गाव गुणाची नाही अवगुणाचीच पारख असलेली माणसं आहेत महाराज. लय अवघड आहे. नजर असणं गरजेचं आहे. लिंता धरली बरव होतं, दृष्टी उघडली बरव होतं. आणि तिसरं सांगतात कुळदेवीला शरण गेले तर बरव होतं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाला शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरवे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, धरली बरवे झाले, दृष्टी उघडली बरवे झाले. आणि देवीला शरण गेलो बरवे झाले, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. बरवे हा शब्द तुकाराम महाराजाचा परवलीचा शब्द आहे. तुकोबराय नेहमी हा शब्द वापरतात. जन्माला आलो बरव झालं, व्यवसाय केला बरव झालं, परमार्थाला लागलं बरव झालं, संत भेटले बरव झालं, संताने कुळदेवतेची ओळख करून दिली शरण गेलो बरव झालं. विठ्ठल 5 प्रकार. जन्माला आलो बरव झालं, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र व्हायचे. नरदेह भेटला बरव झालं, नरदेहाला आलो बिड्या फुकल्या नाही, व्यवसाय केला बरव झालं, बरवा झाला व्यवसाव. पावलो चिंतिला चिठाव, दृढ पाय राहिला भाव, पावला जीव विश्रांती. नुसता व्यवसाय केला नाही, मग माळ साकोऱ्याच्या सप्त्याला कीर्तनाला आलो बरव झालं, बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मेची, कीर्तनाला आलो बरवे झालं. बर. आणि अशा वारकऱ्याच्या गाठी पडल्या बरव झालं, आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले, डोळा देखील सज्जन निवाराला भागशीन. आणि त्या सज्जनाने कुळदेवीची ओळख करून दिली आणि त्या देवीला मी शरण गेलो बरव झालं, बरवे झाले शरण गेलो, देवीला शरण गेलो. आणि त्याचा परिपाक काय झाला? उगविलो संकटी. तो का म्हणे आलो शोषित संकटे, लागण एवढे संकट आपल्याला होते महाराज. बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण, बहुखे दक्षिण, आलो सोसोनियावना, आलो सोसोनियावना, आलो सोसोनियावना, विसाविया विसाविया विसाविया,
म्हणशीन आलो सोसोनियावन विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया बहुता का कुलती आलो सोशिली भजती तुका केली तुझ्यासाठी तुका म्हणे एवढी आटी फार संकट सोसली पण तुला शरण गेलो जगदंबे आणि माझे सगळे संकट संपली उगविलो संकटी संकटातून मी पार पडलो. महाराज ज्या देवीला तुम्ही शरण गेले ती देवी तुम्हाला कोण्या अंगात वाल्याने सांगितली होती का तर नाही ती तुकोबराय ज्ञानोबराय आदी संतांनी सांगितली होती. ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. कुळीची ये कुळदेवी कुळीची ये कुळदेवी कुळीची त्या देवीचं ज्ञान संतांनी करून दिलं. कुळीची हे कुळदेवी महाराज ही तुमच्या कुळीचं कुळदैवत आहे. काय नाव आहे त्या दैवताचं केले ठावे संतांनी. काय नाव आहे विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. कुळीचे कुळदैवत ज्याचे पंढरीनाथ होईन दासी सुत त्याचे घरी. तुकाराम महाराज काय लिहिलंय हो वा. याला म्हणायचं कुळीचे हे कुळदेवी केली ठावे संतांनी. संतांनी तिचं ज्ञान करून दिलं. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. संतांनी ओळख करून दिली म्हणजे आवती संतांनीच अवताराला आणलेली. आणिला हे रूपाबळे करोनी खळे हरिदासी. हरिदासानी वारकऱ्याने खळ केलं म्हणजे हट्ट धरला आणि त्या देवीला रूपाला आणलं. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. त्याला सोपं केलं. आणिला हे रूपाबळे करोनी खळे हरिदासी. मग आता तुमचा निर्णय काय. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मी मात्र त्या देवीच्या समागमात नृत्य करत आहे. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठोबा. माई टाळी वाजवा.